सुना येते घरा. आजच्या 20 जूनच्या भागामध्ये आता सर्व मुलांनी ॲनिव्हर्सरी निमित्त शिवनाथ उमासाठी मस्त मस्त सरप्राईज गिफ्ट आणलेले असतात. त्यात राघव पुन्हा एकदा आडमुठेपणा करतो आणि शिवनाथ त्याच्यावरती भडकतोच. पण उमा त्याचा रुसवा मात्र घालवत्या. पण एकीकडे पद्मा शिवनाथासोबत वाद झाल्यानंतर दोघांनी एकमेकांना चॅलेंज केलेलं असतं की पद्माचं बड्डे सेलिब्रेट जंगी साजरा होतोय की शिवनाथ उमाची ॲनिव्हर्सरी. दोघांमध्ये अटीतटीचा सामना. भास्कर तिला शब्द देतो की अख्खं गाव हे पद्माच्या बाजूनेच उभं राहील आणि त्याने जंगी सेलिब्रेशनचा घाट घातलाय. पण काय ते म्हणतात ना प्रेक्षकांनो की देव सोबत असेल त्याला भीती कशाची. तसंच काहीसं घडतं शिवनाथासोबत. कारण त्यांचा जंगी साजरा होत असणारा जो बड्डे सेलिब्रेशनचा प्लॅन आहे तोच फुस्स होतो. तेही शिवनाथाच्या एका जबरदस्त आयडियाने. आता ते काय आयडिया आहे बघूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा प्रेक्षकांनो. आणि नवी मालिका कसे वाटताय, त्यातली कुठली पात्र तुम्हाला आवडत आहेत, भाग कसा वाटतोय ते कमेंट करून आवर्जून कळवा प्रेक्षकांनो. प्लीज तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे इथे. बघूयात आजचा हा मस्त भाग. शिवनाथने रागाच्या भरात फोटो फेकून दिलेला असतो आणि तो नेमका जाऊन पडतो पद्माच्या केकवरती. आता खूप मोठा राडा होतो हा. शिवनाथ घरात निघून जाणार त्याआधीच अख्खं शिरोळ कुटुंब बाहेर येतं. भास्कर शिवनाथला घसा फाडून ओरडून हाका मारायला लागतो. त्याच्या हातात फोटो पाहून उमाला मोठा धक्काच बसतो. शिवनाथ परत फिरतो आणि तावतच बाहेर येतो. उमा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. शिवनाथ येऊन त्याला नजरेला नजर ठेवून विचारतो की काय झालंय बोंबलायला. पद्मा त्याला जाब विचारते की आजच्या दिवशी माझ्या आयुष्याचं वाटोळं करून तुझं पोट नाही भरलं होय. अरे सुखानं वाढदिवस बी साजरा करू देईना तू. का माझा आनंद तुझ्या डोळ्यात खुपतो र. शिवनाथ तिला ताकीद देतो की पद्मा काय आनंद विनंद डोळ्यात खुपत नाही माझ्या. नास्त्या भानगडीत पडत नसतो मी. भास्कर त्याला ताकीद देतो की लई झालं. आज तुझं ना हे लगीनच कायमचं चाळून टाकतो. नसत्या लग्नाचा जरा जास्तच माज आहे ना तुला. आता राघवने जो ॲनिव्हर्सरीचा फोटो बनवून आणलेला असतो भास्कर तो रस्त्यावरती फेकतो आणि डायरेक्ट त्याला आगच लावतो. तो जळता फोटो पाहून उमाच्या काळजात थडकी भरते. वरून भास्कर डिवचार लागतो की बघ तुझं लगीन जे आहे ते कायमचं जळून खाक झालं. शिवनाथ त्याच्या अंगावरती येतो की भास्कर तोंडावर. पद्मा त्याला डिवचते की यार जखम झाली. मुद्दामच पद्मा सगळ्यांसमोर शिवनाथाच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रयत्न करते की तुझी लायकी बी नसताना तू माझ्या घराच्या समोर स्वतःचं घर बांधलं होय. शिवनाथा म्हणतो की स्वतःच्या मेहनतीने बांधलंय, स्वतःच्या कष्टाच्या जीवावर, तिकडनं काय घेतलं नाही मी. पद्मा त्याचा अपमान करते की तू घेतलं ते माझ्या आबांचं नाव. असंच तुला कोणीतरी त्या मंदिराच्या पायथ्याशी फेकून गेलं होतं ना. माझ्या आबांनी तुला घरला आणलं, तुला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, स्वतःचं नाव बी दिलं. नाहीतर बसला असतात तिथं भीक मागत. याचा अर्थ तुझ्या लक्षात येतोय ना व शिवनाथ की तुझ्या आईबापाला बी तू नकोसा झाला होतास. उमाला धक्क्यावर धक्के बसत चाललेले असतात. राघव तर इतका दात ओठ खात असतो. फक्त शिवनाथसाठी तो गप्प बसतो. त्यात भास्करही सुरुवात करतो की बांडगुळ आहेस तू, बांडगुळ. बांडगुळ माहिती आहे ना व. बांडगुळ म्हणजे काय माहिती आहे ना की दुसऱ्यांच्या जीवावर जगणारा. त्याने हिनवता क्षणी धक्क्याने उमा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते की भास्कर अरे काय बोलतोयस तू. भास्कर तिच्यावरती वचकतो की तोंडातून शब्द बी काढायचा नाही. शिवनाथ त्याला खडसावतो की माझ्या बायकोबद्दल काही बोलायचं नाही या. पद्मा मुद्दाम डिवचते की बोलणार, तुझ्या बायकोबद्दल मी बोलणार. कारण तिच्या भिकेच्या डोहाळ्यामुळं मी आयुष्यभर इथं बिनलग्नाची अडकून राहिले. तिच्या संसाराच्या स्वप्नापायी माझ्या संसाराचं स्वप्न पूर्ण झालं नाही. त्यामुळं मी तुझ्या बायकोला बोलणार.
समोरून आव्हान करते ती. आत्तापर्यंत शांत असलेला राघव भडकतो की ओ शेजारच्या मावशी, आयुष्य वाया गेलं नाही, तुम्ही आयुष्य स्वतः वाया घालवलंत. कारण माझ्या आईच्या बापाची संपत्ती सगळी तुम्हाला घशात घालायची होती, बरोबर नवं? शिवनाथा त्याला खडसावतो की राघव शांत बस, मोठ्यांच्यामध्ये बोलण्याचं तुझं वय नाही आणि बोलायचंही नाही. अरे मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? आपण आपली पातळी सोडायची नाही. भास्कर त्याला धमकावतो की आणि परत बोलून तर बघ, आणि परत जर बोललास ना तर तुझा हातपाय मोडीन आणि तिथंच तुला बसवीन जिथनं तुझ्या बापाला उचलला होता. शिवनाथा त्याला धमकी देतो की भास्कर, पोरांबद्दल बोलायचं काम नाही हा. पद्मा मुद्दाम डिवचायला लागते की मुलगा? कुणाचा मुलगा? नाही म्हणजे शिवनाथ, तू सांग मला की तू कुणाचं पोरगं आहे? ना आई बाप, ना नाती, ना गोती. काय रे तुझी ओळख? शेवटी तू अनाथ होतास आणि अनाथ म्हणूनच राहणार. तिने हिनवताच शिवनाथ तिला वचकतो की नाही आहे मी अनाथ. हे बघ, बघतेस ना, अख्खं कुटुंब आहे माझ्या पाठीशी. अगं पैसा येईल जाईल, पण हे कुटुंब अखंड माझ्यासोबत राहणार आहे. आणि हे कुटुंबच नाही तर अख्खं गाव आहे माझ्यासोबत. त्याने असं म्हणता क्षणी पद्मा त्याला चॅलेंज करते की असं बघूच्या मग की अख्खं गाव नेमकं कुणाच्या पाठीशी आहे, माझ्या की एका अनाथाच्या. आणि ती निघून जाते. इकडे शिवनाथही निघून जातो. काही वेळानंतर शिवनाथ इतका अस्वस्थ बसलेला असतो की अख्ख्या कुटुंबाला टेन्शन आलेलं असतं. सगळीच मुलं आता तिथे उमाला खुणवतात. वेदा म्हणते की आई तूच बोल की गं, कारण सगळेजण घाबरत असतात ना. उमा शिवनाथाला समजावण्याचा प्रयत्न करते की अहो असं काय करताय, पद्माताईचा राग तुम्हाला माहिती आहे नवं, द्या की सोडून. आता माधव वेदाला खुणावतो. वेदा शिवनाथाच्या पायाशी बसते आणि त्याला म्हणते की अप्पा, तुमचा राग घालवण्यासाठी ना आमच्याकडे लय भारी उपाय आहे. शिवनाथा आपले डोळे पुसतो आणि विचारतो की कुठला उपाय? सर्वजण खुश होतात. वेदा म्हणते की चला ना अप्पा, आमच्यासोबत चला ना, आई तू बी चल. आणि त्या दोघांनाही ते सोफ्यावरती बसवतात. त्या सगळ्यांनी मस्त अशी गिफ्ट्स आणलेले असतात त्या दोघांसाठी. वेदा म्हणते की अप्पा, तुम्हीच म्हणता ना की आपण सगळे एक कुटुंब आहोत, मग आपण एक कुटुंब आहोत हे आज एकदा फिक्स करून टाकूयात की. आज आनंदाचा दिवस आहे, तो कायम लक्षात राहील असं सेलिब्रेट करूयात की. काय रे दादा? माधव पण म्हणतो की हो आप्पा, आय, आज तुमच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाले. ते तुम्हाला लई लई शुभेच्छा. तुम्ही कायम असंच एकत्र राहावं हीच प्रार्थना. आजचा दिवस आनंदाचा आहे, मग तो कायम लक्षात ठेवण्यासाठी आपण सेलिब्रेट करूयात की. सर्वांनीच गिफ्ट आणलेले असतात. सुरुवात माधव करतो. माधवने दोघांसाठी पॉकेट आणि पर्स आणलेले असतात. माधव शिवनाथला पॉकेट देतो आणि उमाला पर्स. दोघांनाही त्याचं गिफ्ट इतकं आवडलेलं असतं की माधव त्यांचे आशीर्वाद घेतो. त्यानंतर श्रीधरने सुद्धा गिफ्ट आणलेलं असतं. श्रीधरही त्याने आणलेले गिफ्ट देतो. शिवनाथसाठी त्याने शर्ट, उमासाठी साडी आणलेली असते. श्रीधर उमाला विचारतो की कसं वाटलं. दोघे खूप खुश असतात त्याच्यावरती. त्यानंतर वेदाने सुद्धा त्यांच्यासाठी छान असं काहीतरी केलेलं असतं. ती शिवनाथ जवळ बसून सांगते की अप्पा, मी जास्ती काय नाही पण देवीचा धागा आणलाय तुमच्यासाठी. आणि ती सगळ्यांसमोर शिवनाथच्या हातात बांधते. आणि उमासाठी तिने पैंजण आणलेलं असतं. उमा तर तिला विचारते की अच्छा, मगाची याच्याचसाठी हट्ट धरून पैसे मागत होते होय? सर्वच जण हसत सुटतात. तिथे शिवनाथ आता त्यांच्या मुलांना म्हणायला लागतो की खरं तर या सगळ्याची काही गरज नव्हती, पण तुम्ही सगळ्यांनी एवढं मायेने प्रेमाने आणलं, खरंच थँक्यू. त्यात राघव ना नेहमी आडमुठेपणा का करतो ना देवच जाणे. राघव शिवनाथ तुम्हाला म्हणतो की अरे तुमचं झालं, थँक्यू काय थँक्यू. अहो आप्पा, मी पण आणलंही तुमच्यासाठी गिफ्ट. श्रीधरला तो उठवतो आणि तिथे स्वतः बसतो आणि त्याने जे गिफ्ट आणलं होतं ते देतो. तर दोघांसाठीही त्याने घड्याळ आणलेले असतात आणि ते इतके महागडे असतात.
की शिवनाथला मोठा धक्काच बसतो. तो विचारतो की याच्यासाठी पैसे? त्यावर राघव सांगतो की पैशांची काळजी तुम्ही करू नका हो अप्पा. त्यातच बंटी मामा सांगून टाकतो की नाही म्हणजे इन्स्टॉलमेंटवरती घेतले ना, नो कॉस्ट EMI. शिवनाथ त्याच्यावरती इतका चिडतो की राघव, म्हणजे तू कर्ज काढून आमच्यासाठी गिफ्ट घेऊन आला, या सगळ्याची काही गरज नव्हती. अरे तुझ्या बापानं उभ्या आयुष्यात कधी कर्ज काढून सण साजरा केला नाही, आणि ही असली तर सवय तुला आत्तापासूनच लागली होय. आता याचे पैसे फेडण्यासाठी तू दुसरं कर्ज घेणार, ते पैसे फेडण्यासाठी तिसरं कर्ज घेणार, म्हणजे कर्जावर कर्जच घेत राहणार. हे असलं महागडं गिफ्ट आणण्यापरीस ना तू फक्त नियम पाळायला शिकला असतास ना, तरी बी मला लय भारी वाटलं असतं. आणि चिडून त्याचं घड्याळ परत करून तो निघूनच जातो. आता उमालाही वाईट वाटतं. सर्वच जण राघववरती नाराज होतात आणि तो खूपच अस्वस्थ होऊन जातो, कारण त्याचं गिफ्ट त्यांनी स्वीकारलंच नाही ना. तिकडे रुद्र अनुला पुढे ढकलतो. अनु घाबरतच पद्माला समजावते की तू अगं जाऊ देत ना, जा न विसरून सगळं. अगं उलट आनंदाचा दिवस आहे आज, बघ ना तुझ्यासाठी मी छान असं गिफ्ट आणलंय. पद्मा तिच्यावरती ओरडते की नकाय मला काही. इकडे राघव अस्वस्थ बसलेला असतो तेव्हा उमा तिथे येते. आता तो चिडून बसला हे तिला कळतं. ती गालातच असते, मुद्दाम खुकण्याचं नाटक करते आणि राघव पण मुद्दाम तिच्याकडे दुर्लक्ष करतो. उमा जाऊन आता राघवपाशी त्याच्यासारखंच बसते. तो वैतागतो, ती पण वैतागण्याचं नाटक करते. तो म्हणतो की आई यार, तो पण उठून जातो. उमाही त्याच्या मागे जाते. काय राघव यार. तो बेडवरती चिडून बसतो. उमाही आता बेडवरती चिडून बसते. मग राघव तिथून रागाने जाणार तेव्हा उमा त्याला समजावते की काय हे राघव, आता मैत्रीण म्हणून तुझ्याशी बोलायला आले तर तुला बोलायचं नाही आहे, आणि आई म्हणून बोलायला आले तर मला इथून जा म्हणतोय. काय करायचं मी? आणि राघव, आयुष्यामध्ये ना छोट्या छोट्या गोष्टीचं अजिबात टेन्शन घ्यायचं नसतं. किती मनाला लावून घेतोयस रे तू? त्यावर राघव चिडून विचारतो की मग काय करायचं मी? तुझ्या यांनी ते मी आणलेले गिफ्ट घेतलंच नाही ना. अगं आई, केलं असतं ना काहीतरी मी. अगं कुठेतरी काम करून भरले असते ना पैसे, फेडले असते. म्हणे उधारीची सवय लागली. नाही 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 नाही, तुझ्या यांचं ना माझ्यावरती अजिबात प्रेमच नाही आहे. एकतर घड्याळ घेतलं नाही, त्यात सगळ्यांसमोर बोलायची काय गरज होती मला? बोलायचं तर एकट्यात बोलायचं ना. म्हणे उधारीची सवय लावली. घड्याळ घेतलं तर नाहीच, वरतून जाब विचारला आणि ते सगळं कमी पडलं म्हणून वरनं टोमणा पण मारला. अगं आई, काय नवरा आहे ना तुझा, खरंच एक नंबर. चिडून बसतो तो. त्यावर उमा हसत म्हणते की आहेच माझा नवरा एक नंबर. राघव तिला म्हणतो की हां जाऊ देत, तुला पण त्यांचंच कौतुक. राघव तिला रिक्वेस्ट करतो की ऐक की, आप्पाने नाही ते नाही, पण तू तरी दिलेलं घड्याळ घाल के, आम्ही एवढं पिरमान आणलंय की तुझ्यासाठी, घाल के. तो तिला गळच घालायला लागतो. इकडे भास्कर इतका चवताळून उठतो. तो पद्माला शब्द देतो की तायडे, त्या शिवनाथनं आज तुझा बड्डे खराब केलाय ना व, आज दाखवतोच त्याला की सेलिब्रेशन काय असतं ते. आज अशी जोरदार तयारी करतो ना व, की अख्खं गाव आपल्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, आणि त्या अनाथाकडं कुणी बी ढुंकून बघणार नाही, आणि हितच होईल दुधाचं दूध आणि सांडपाण्याचं सांडपाणीच. त्यावर पद्मा त्याचं कौतुक करते की शाब्बास भास्कर, आजचं जोरदार सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजे, आणि असं की त्याच्या नाकावर टिच्चून. त्या अनाथाचा अपमान, तेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट असेल, मला दुसरं काय बी नग. पद्माने शब्द सोडला, भास्करने तो शब्द झेलला. भास्कर तिला शब्द देतो की ठरलं ताई, तुला बड्डे गिफ्ट हेच मिळणार. आणि प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. पण पुढील भागात मात्र मोठा ट्विस्ट आलाय, कारण आता दोन्ही कुटुंबामध्ये जणू काय अटीतटीचा सामना रंगतो राव. एकीकडे पद्माच्या बड्डे सेलिब्रेशनसाठी रुद्र आणि भास्करने काय जबरदस्त तयारी केलेली असते. जेवणाचं सगळं पंचपक्वान्नाचा आस्वाद म्हणू नका, सोबतच लावण्यांचा कार्यक्रमसुद्धा ठेवलेला असतो. पण आता राघव चवताळून उठतो की लय झाला त्यांचं.
आता आपण बी DJ मागवायचा. पण त्यावेळेला शिवनाथ ठरवतो की करू देत त्यांना काय साजरा करायचा आहे ते. अरे मी बी शिवनाथ आहे, बघतोच त्यांना. आणि इकडे शिवनाथ खंडेरायाचा जागरण गोंधळ ठेवतो. त्यावेळेला जागरण गोंधळाचा आवाज इतका असतो ना की त्या नाचणाऱ्या लावण्यवती आहेत त्या अचानक थांबतात आणि पद्माच्या कार्यक्रमाला डायरेक्ट नकारच देतात की. म्हणजे पुन्हा पद्मा तोंडघशी पडले म्हणायचे. आणि चांगुलपणा शेवटाला जिंकलाच. आता नक्कीच अख्खं गाव हे शिवनाथाच्या कार्यक्रमासाठी जमल आणि पुन्हा तो विजयी होणारच. म्हणजे दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणीच. हो ना प्रेक्षकांनो? बघूयात, उद्याचा भाग मस्त राहणार आहे. आता नव्या मालिकेचे एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा प्रेक्षकांनो.